Hello friends and student. Once again welcome to my channel Maths Tips for You. In this video we are going to see the 20% deleted part of a mathematics for 12th standard of state board syllabus, that is HSC board exam. Now due to COVID-19 pandemic and lockdown, the state board has decided to delete 25% portion of the mathematics for 11th and 12th standard in order to get student sufficient time to complete at least 25% of the syllabus. ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पाठ डिलीट केलेला आहे मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 12 मधला. इयत्ता 12वी मधील 20% जो भाग डिलीट केलेला आहे त्याची पूर्ण डिटेल मी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर विद्यार्थ्यांनो हा पॉईंट नोट करून घ्या. जे प्रॉब्लेम्स आहेत ते डिलीट केलेले आहेत ते सगळे मी सांगितलेले आहे. त्याचाही वापर करा आणि फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग डिलीट केलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना CET आणि JEE नीट द्यायचं असेल त्यांना मात्र हा पोर्शन पूर्ण करावा लागणार आहे. फक्त 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी हा 25% डिलीट केलेला आहे. तर बघूया आपण पार्ट फर्स्ट, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स फॉर आर्ट्स अँड सायन्स पार्ट फर्स्ट. ह्या पुस्तकातला पहिल्यांदा बघूया आपण. तर पहिला जो टॉपिक आहे तो लॉजिक आहे, मॅथमॅटिकल लॉजिक. ह्याच्यामध्ये ड्युएल्स हा भाग त्यातला काढून टाकलेला आहे. ड्युएल्समध्ये पेज नंबर 14 1.32 ड्युएल हा जो भाग आहे. त्याच्यानंतर सॉलिड एक्झाम्पल पेज नंबर 15 मधील एक्सरसाइज 1 सॉलिड एक्झाम्पल हा भाग डिलीट आहे. त्याच्यानंतर application of logic to the switching circuit पेज नंबर 21 मधील पूर्ण जो भाग आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू द स्विचिंग सर्किट हा पूर्ण भाग ह्या वर्षासाठी डिलीट केलेला आहे. त्यानंतर सॉलिड एक्झाम्पल जे आहेत पेज नंबर 23. त्यानंतर पुन्हा पेज नंबर 24, पेज नंबर 25 मधलं जे सॉलिड एक्झाम्पल आहेत ते सगळे डिलीट केलेले आहेत. पेज नंबर 26 मधील एक्झाम्पल नंबर 3, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4, पेज नंबर 27 मधील एक्झाम्पल नंबर 5, म्हणजे हा जो सगळा भाग आहे. त्यानंतर पेज नंबर 28 मधील एक्झाम्पल नंबर 6, त्यानंतर पेज नंबर 29 मधील एक्झाम्पल नंबर 1 एक्सरसाइज मधील, त्यानंतर पुन्हा पेज नंबर 30 मधील एक्झाम्पल नंबर 2, 3, 4, 5 हा सगळा भाग ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू द स्विचिंग सर्किटचा सगळा पूर्ण भाग हा सगळा पूर्ण डिलीट केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एक्सरसाइजमधील मिसलॅनियस एक्सरसाइज मधील पेज नंबर 34 अँड पेज नंबर 35 मधील एक्झाम्पल नंबर 12, एक्झाम्पल नंबर 13,
एक्झाम्पल नंबर 14, 15, 17, 17 हा सगळा भाग पूर्ण डिलीट केलेला आहे. म्हणजे बराचसा पोर्शन आपल्याला लॉजिकमधला कमी झालेला आहे. त्यानंतर मॅट्रिक्स, दुसरा जो चॅप्टर आहे तो मॅट्रिक्स आहे, मॅट्रिसेसमधला फक्त एकच भाग त्यातला डिलीट केलेला आहे, तो म्हणजे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनमधलं मेथड ऑफ रिडक्शन, पेज नंबर 57. मेथड ऑफ रिडक्शन हा जो भाग आहे तो फक्त डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 58 मधील सॉलिड एक्झाम्पल 2, त्याच्यापूर्वीचा पेज नंबर 57 मधला एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3 हा सगळा भाग. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 पेज नंबर 59 मधील हा सगळा भाग डिलीट केलेला आहे. हा कुठला? रिडक्शन फॉर्म्युलामधला. त्यानंतर एक्सरसाइज 2.3 मधील पेज नंबर 60 एक्झाम्पल नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय रिडक्शन मेथड. जो रिडक्शन मेथडचा पार्ट आहे तो ह्या ठिकाणी डिलीट केलेला आहे, हा जो डिलीट केलेला आहे. त्यानंतर पुन्हा मिसलॅनियस एक्सरसाइज 2B पेज नंबर 63 मधील सेकंड मधील 2, एक्सप्रेस द फॉलोइंग इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म अँड सॉल्व देम बाय मेथड ऑफ रिडक्शन. जिथं जिथं मेथड ऑफ रिडक्शन आहे ते डिलीट केलेलं आहे. म्हणजे हे सगळे एक्झाम्पल यातल्या डिलीट झालेले आहेत. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री फंक्शन, तिसरा जो टॉपिक आहे 12वीचा पेपर फर्स्टचा, त्याच्यामध्ये थेरम 3. त्यामधील पेज नंबर 68 आणि 69 या पेजवरील थेरम 3.1, 3.2, 3.3, त्यानंतर 3.4, 3.5, 3.6 ह्याचे प्रूफ तेवढे डिलीट झालेले आहेत. स्टेटमेंट राहणार आहेत आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल राहणार आहेत. फक्त प्रूफ जे आहेत ते विद्यार्थ्यांनी काही करायची आवश्यकता नाही, तो भाग तेवढा डिलीट केलेला आहे. त्यानंतर त्यावरचे जे एक्झाम्पल आहेत बघा, सॉलिड एक्झाम्पल पण आहेत. जे फाइंड द जनरल सोल्युशन्स पेज नंबर 69 मधील सॉलिड एक्झाम्पल 1, त्यानंतर सॉलिड एक्झाम्पल 2, सॉलिड एक्झाम्पल नंबर 3, सॉलिड एक्झाम्पल नंबर 4, सॉलिड एक्झाम्पल नंबर 5, सॉलिड एक्झाम्पल नंबर 6, 7, 8, 9, त्यानंतर 10 हा सगळा भाग डिलीट केलेला आहे. म्हणजे जनरल सोल्युशन जो आहे तो भाग डिलीट केलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज 3.1 मधील पेज नंबर 75 मध्ये एक्झाम्पल नंबर 3, एक्झाम्पल नंबर 4, 5, 6, 7 हे एक्झाम्पल डिलीट केलेलं आहे एक्सरसाइज 3.1 मधील. त्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल हे जे ॲप्लिकेशन्स आहेत पेज नंबर 82 मधील तो सगळा भाग डिलीट केलेला आहे. कुठलंही ॲप्लिकेशन आपल्याला नाही आहे. ॲप्लिकेशनचा जो भाग आहे तो नाही आहे या ठिकाणी. हेरोज फॉर्म्युला, नेपियर ॲनालॉजीज वगैरे कुठलाही भाग नाही. त्यानंतर पेज नंबर 85 मधील एक्झाम्पल नंबर 1 जो ॲप्लिकेशनवर आधारित आहे, सॉलिड एक्झाम्पल नंबर 1, त्यानंतर सॉलिड एक्झाम्पल नंबर 2 हा भाग डिलीट केलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज 3.2 मधील पेज नंबर 88 मधील एक्झाम्पल नंबर 10, एक्झाम्पल नंबर 11, एक्झाम्पल नंबर 12 हा भाग डिलीट केलेला गेलेला आहे.
त्यानंतर इन्व्हर्स फंक्शन. इन्व्हर्स फंक्शनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन पेज नंबर 94. प्रॉपर्टीज जे आहेत ती डिलीट केलेले आहेत, त्याची प्रूफ डिलीट केलेले आहेत. प्रूफ ऑफ द प्रॉपर्टीज जे आहेत. त्यानंतर त्यानंतर तिसरं एक आहे प्रॉपर्टीज, हे पेज नंबर 95 मधील ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर ह्याचं प्रूफ, ह्या प्रॉपर्टीचे प्रूफ, हा सगळा भाग डिलीट केलेला आहे. एक्झाम्पल मात्र आहेत, प्रॉपर्टी मात्र प्रूफ त्याची मात्र डिलीट झालेले आहेत. त्यानंतर एक्सरसाइज, मिसलॅनियस एक्सरसाइज 3 मधील बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमधील नंबर 3, नंबर 4, नंबर 6, पेज नंबर 106 मधील 3, 4 आणि 6 हे एक्झाम्पल डिलीट झालेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 107 मध्ये एक्झाम्पल नंबर 7 हा डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 108 मधील 19 नंबर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हा पण डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर पार्ट 2 मधील 108, 109 पेज मधील एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 12, हा 2 एक्झाम्पल ह्या ते डिलीट केलेले आहेत. त्यानंतर पेअर ऑफ स्टेट लाईन 4th चॅप्टर, याच्यामध्ये जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय जो थेरम आहे तो भाग त्यांनी वगळून टाकलेला आहे. पेज नंबर 124 मधील 4.4 जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय हा भाग यातनं वगळलेला आहे. त्यानंतर सॉलिड एक्झाम्पलमधील पेज नंबर 125 वरील एक्झाम्पल नंबर 1 जनरल सेकंडरी इक्वेशनवर आधारित आहे, तो एक्झाम्पल यातनं वगळलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 126 वरील सॉलिड एक्झाम्पल 2, सॉलिड एक्झाम्पल 2, सॉलिड एक्झाम्पल 3, त्यानंतर पेज नंबर 127 वरील एक्सरसाइज 4.3 मधील 1, 2, 3, 4, 5, 6 हे सर्व एक्झाम्पल. पुन्हा पेज नंबर 128 वरील त्याच एक्सरसाइजमधील 7, 8, 9 आणि 11 हा भाग तेवढा वगळलेला आहे. हे एक्झाम्पल वगळलेले आहेत, मात्र एक्झाम्पल नंबर 10 हे ठेवलेलं आहे. हे करायला पाहिजे. यातलं सगळ्यांनी फक्त 10वा एक्झाम्पल सोडून ह्यातले सगळे एक्झाम्पल एक्सरसाइज 4.3 मधील सगळे वगळलेले आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी मात्र 10वा हे एक्झाम्पल मात्र आहे यामध्ये. त्यानंतर मिसलॅनियस एक्सरसाइज 4 मध्ये ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्पल 9 पेज नंबर 130 वरील हा तेवढा पार्ट वगळलेला आहे एक्झाम्पल. त्यानंतर त्याच एक्सरसाइजमधील पेज नंबर 132 वरील एक्झाम्पल नंबर 13, एक्झाम्पल नंबर 22, एक्झाम्पल नंबर 26 हे एक्झाम्पल वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता वेक्टरमधील नेक्स्ट जो चॅप्टर आहे नंबर 5 वेक्टर, याच्यामध्ये थोडासा भाग वगळलेला आहे.
स्केलार ट्रिपल प्रोडक्ट. स्केलार ट्रिपल प्रोडक्टमधला थेरम नंबर 9, पेज नंबर 180 या पेजवरील थेरम नंबर 1, द व्हॉल्यूम ऑफ द पॅरालेलोपेड विथ को टर्मिनस एजेस हा, आणि थेरम नंबर 10, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन विथ को टर्मिनस एजेस ए बार बी बार सी बार, हा 2 थेरम याचे प्रूफ मतलब वगळलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 182 वरील सॉलिड एक्झाम्पल नंबर 3, नंबर 4 आणि नंबर 5 हे 3 एक्झाम्पल वगळण्यात आलेले आहेत. नंबर 3, नंबर 4, नंबर 5. त्यानंतर पेज नंबर 183 एक्सरसाइज 5.5 मधील पेज नंबर 184 वरील एक्झाम्पल नंबर 8, एक्झाम्पल नंबर 9 आणि एक्झाम्पल नंबर 10 हा भाग वगळण्यात आलेला आहे. हा आहे वेक्टरमधील. त्यानंतर मिसलॅनियस एक्सरसाइज नंबर 5, मिसलॅनियस एक्सरसाइज नंबर 5 मधील पेज नंबर 189 मधला एक्झाम्पल नंबर 20 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. एक्झाम्पल नंबर 20. त्याच्यानंतर फक्त तेवढं एकच आहे एक्झाम्पल नंबर 20 तेवढं वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर लाईन आणि प्लेन टॉपिक नंबर 6 याच्यामध्ये कोप्लॅनॅरिटी ऑफ 2 लाईन्स पेज नंबर 218 वरील कोप्लॅनॅरिटी ऑफ 2 लाईन्स हा जो थेरम आहे तो वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 219 6.7 डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए प्लेन, ह्या प्लेनमधला हा जो भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 220 वरील एक्झाम्पल नंबर सॉलिड एक्झाम्पल नंबर 15 हा भाग वगळण्यात आलेला आहे. एक्सरसाइज 6.4 मधील 1 ते 5 म्हणजे सर्व ह्यात वगळलेला आहे. एक्सरसाइज 6.4 मधील 1 ते 5 सगळे एक्झाम्पल वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर मिसलॅनियस एक्सरसाइज 6B पेज नंबर 224 वरील एक्झाम्पल नंबर 6, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 12, त्यानंतर पेज नंबर 225 वरील एक्झाम्पल नंबर 15, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 18 हे एक्झाम्पल वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 226 त्याच एक्सरसाइजमधील मिसलॅनियस एक्सरसाइज 5 पेज नंबर 226 वरील एक्झाम्पल नंबर 14, 15, 16, 17, 18 and 21 कुठले आहेत? 14, 15, 16, 17, 18, 21 हा जो भाग आहे तो हे जे एक्झाम्पल आहेत ते सगळे वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर लिनियर प्रोग्रॅमिंग नंबर 4 चॅप्टर मधील पेज नंबर 234 मधील जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत एक्झाम्पल नंबर 3 सॉलिड एक्झाम्पल नंबर 3, त्यानंतर एक्सरसाइज 7.2 मधला एक्झाम्पल नंबर 7, एक्झाम्पल नंबर 8 जे वर्ड्स प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे डिलीट केलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 235 लिनियर प्रोग्रॅमिंगमध्ये
सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 1, फॉर्म्युलायझेशन ऑफ ए प्रॉब्लेम. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2, सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 3. हा सगळा भाग डिलीट केलेला आहे सॉल्वमध्ये. आणि एक्सरसाइज 7.3 मधला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ पेज नंबर 237 मधील, म्हणजे एक्सरसाइज 7.3 मधला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. त्यानंतर पेज नंबर 238 मधील 6, 7, 8, 9 हे जवळजवळ हा सगळा एक्सरसाइजेस डिलीट केलेला आहे 7.3. त्यामुळे बराचसा पोर्शन हा कमी केलेला आहे. त्यानंतर मिसलॅनियस एक्सरसाइजमधील बघा, मिसलॅनियस एक्सरसाइजमधील पेज नंबर 244 मधला एक्झाम्पल नंबर 7, एक्झाम्पल नंबर 8, एक्झाम्पल नंबर 9, एक्झाम्पल नंबर 10, 11, 12, 13, 14 हा सगळा जो वर्ड्स प्रॉब्लेम्समध्ये आहेत, फॉर्म्युलायझेशन आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हा जो भाग आहे तो पूर्णपणे डिलीट केलेला आहे. झाला, हा झाला आपला पार्ट फर्स्ट. त्यानंतर आपण पार्ट 2 बघणार आहोत. Now we shall see the part 2, mathematics and statistics for arts and science, 25% deleted portion of the part 2 of standard 12. The first topic is differentiation. In the differentiation, the successive derivative this part, page number 56, 1.52 successive differentiation or nth order derivative of some standard function. This हा जो पोर्शन आहे तो डिलीट झालेला आहे. त्यातला एक्झाम्पल नंबर 1, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 1 मध्ये जे एक्झाम्पल आहेत, सॉलिड एक्झाम्पल आहेत, ते सगळे डिलीट केलेले आहेत. त्यानंतर एक्सरसाइज 1.5 मध्ये पेज नंबर 60 मध्ये, पेज नंबर 60 मध्ये एक्झाम्पल नंबर 4, फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोविंग. सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह जो भाग आहे 1 ते जो 12 एक्झाम्पल आहेत ते सगळे डिलीटेड आहे, त्याची काही करायची आवश्यकता नाही. हा झाला डिफरन्शिएशनमध्ये. आता त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ॲप्रॉक्सिमेशनचा जो भाग आहे, ॲप्रॉक्सिमेशन 2.21 हा जो ॲप्रॉक्सिमेशनचा आहे त्यातला एक्झाम्पल नंबर 1, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 2, पेज नंबर 73 मधली, ह्या पेज नंबर 73 मधील हे एक्झाम्पल 2 आहे. त्यानंतर पेज नंबर 74 मध्ये एक्झाम्पल नंबर 3, एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 5, त्यानंतर पेज नंबर 75 मध्ये एक्झाम्पल नंबर 6, एक्झाम्पल नंबर 7 हा सगळा भाग जो आहे ॲप्रॉक्सिमेशनचा तो डिलेटेड आहे. त्यानंतर एक्सरसाइज 2.2 मधील पूर्ण हा एक्सरसाइज, यामध्ये सगळे ॲप्रॉक्सिमेशनचे एक्झाम्पल आहेत, तो सगळा भाग डिलेटेड केलेला आहे, त्याची काय करायची आवश्यकता नाही. त्यानंतर 2.31 रोल्स थेरम, हा जो रोल्स थेरमचा जो आहे त्यातलं एक्झाम्पल नंबर 1, पेज नंबर 76, पेज नंबर 76 मधील एक्झाम्पल नंबर 1, त्यानंतर पेज नंबर 77 वरील एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3, रोल्स थेरमवरचे सगळे एक्झाम्पल, त्यानंतर पेज नंबर 78 वरील एक्झाम्पल नंबर 4, एक्झाम्पल नंबर 4, त्यानंतर एक्झाम्पल लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम 2.32 लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, हा थेरमसुद्धा बघण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 79 मधील
सॉलिड एक्झाम्पल 1, एक्झाम्पल नंबर 2 हा भाग डिलीटेड केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 80 मधील पेज नंबर 80 मधील एक्सरसाइज 2.3 पूर्ण हा एक्सरसाइज डिलीट झालेला आहे. 1 2 3 4 5 6 7 हे 7ही एक्झाम्पल हे पूर्ण एक्सरसाइज लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर बाकीचा कुठला नाही यातला, मॅक्झिमम मिनिमम वगैरे आहे सगळे आहे. त्यानंतर मिसलॅनियस एक्सरसाइजमधील एक्सरसाइज 2 मधील पेज नंबर 92 मधील फर्स्टमधला पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे नंबर 1. त्यानंतर नंबर 10 ऑब्जेक्टिव्हमधला नंबर 10 हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज 93 मधील पार्ट 2 मध्ये एक्झाम्पल नंबर 6, एक्झाम्पल नंबर 8, एक्झाम्पल नंबर 9 हे एक्झाम्पल यातून वगळलेले आहेत. त्यानंतर डेफिनेट इंटिग्रलमध्ये डेफिनेट इंटिग्रलमध्ये 3.32 पेज नंबर 135 मधील 3.32 इव्हॅल्युएट द इंटिग्रल ऑफ द टाइप इंटिग्रेशन ब्रॅकेट पी एक्स प्लस क्यू ब्रॅकेट कंप्लीट अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी डी आहे. ह्या टाईपचे जे एक्झाम्पल आहेत ते डिलीट केलेले आहेत. त्यानंतर एक्सरसाइज 3.3 मधून पेज नंबर 137, त्यानंतर पेज नंबर 138 मधील सेकंड पार्टमधील इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स यातलं एक्झाम्पल नंबर 8, एक्झाम्पल नंबर 9 हा भाग डिलीट केलेला आहे. म्हणजे हे त्या टाईपमध्ये आहेत ते डिलीट झालेले आहेत. त्याच्यानंतर स्टँडर्ड समथिंग इंटरेस्टिंग मधील 3.5 मधील पेज नंबर 145 हा जो भाग आहे तो डिलीट केलेला आहे. त्यानंतर डेफिनेट इंटिग्रल हा 4.1 डेफिनेट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ सम पेज नंबर 151 मधील सगळा जो भाग आहे तो सगळा डिलीट केलेला आहे. यातला पेज नंबर 152 मधील एक्झाम्पल नंबर 1, त्यानंतर पेज नंबर 153 वरील एक्झाम्पल नंबर 2, पेज नंबर 154 एक्झाम्पल नंबर 3, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 हे सगळा भाग डिलीट केलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज 4.1 पेज नंबर 156 ह्यातलं सगळे एक्झाम्पल म्हणजे इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ समचा सगळा भाग हा डिलीट केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल त्यातलं काही नाही आहे, ह्यातलं कुठं डिलीट झालेलं नाही आहे. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनमधील 6.42 लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पेज नंबर 204 वरील जो भाग आहे हा डिलीट करण्यात आलेला आहे.
त्यानंतर एक्झाम्पल नंबर सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 1, त्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 2 हे दोन्ही भाग डिलीट केलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज 5.6 पेज नंबर 206 हा पूर्ण एक्सरसाइज लिनियर डिफरन्शियल इक्वेशनवर आधारित आहे, तो पूर्ण डिलीट केलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज मिसलेनियस एक्सरसाइज 6 मधील पेज नंबर 216 वरील ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहे नंबर 10 हा डिलीट केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 217 वरील दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल 5 मधील चौथं, 5वं, 6वं आणि 7वं हे 4 एक्झाम्पल डिलीट केलेलं आहे. पेज नंबर 217 5 मधील क्वेश्चन नंबर 5 मधील. त्यानंतर पेज नंबर 218 वरील एक्सरसाइज नंबर 6 मधील दुसरा आणि तिसरा हा 2 तेवढा डिलीट केलेला आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन नंबर 7 चॅप्टर याच्यामध्ये कंटिन्युअस व्हेरिएबल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल 7.4 पेज नंबर 233 वरील सगळा भाग हा डिलीट केलेला आहे. त्यानंतर 7.41 प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, त्यानंतर कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन जो कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा आहे तो सगळा भाग. त्यानंतर एक्झाम्पल नंबर सॉलिड एक्झाम्पल नंबर 1 पेज नंबर 234 वरील एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 एक्झाम्पल नंबर 3 पेज नंबर 235 वरील हा ड्रॉप करण्यात आलेला आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 मधील पेज नंबर 236 वरील. त्यानंतर पेज नंबर 237 नंबर 6 नंबर 7 एक्झाम्पल सॉलिड एक्झाम्पल 6, 7. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8 एक्झाम्पल नंबर 9 पूर्ण सगळा हा डिलीट केलेला आहे. त्यानंतर एक्सरसाइज 7.2 हा पूर्ण 1 ते 10 एक्झाम्पल आहेत. पेज नंबर 238 पासून ते 239 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पूर्ण एक्सरसाइज हा डिलीट केलेला आहे. काही गरज नाही हे करायची. तर पुढचा जो टॉपिक आहे यामध्ये काही डिलीट केलं नाही आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. अशा रीतीनं हा पेपर 2 मधील एवढा 25% जो सिलेबस आहे तो अभ्यासाला आपल्याला 12वीला नाही आहे आता सध्या, ड्यू टू लॉकडाऊन किंवा कोरोनाच्या ह्या काळामध्ये, संक्रमण काळामध्ये. तेव्हा 2020-2021च्या आपल्याला बोर्डाच्या सिलेबसमध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा भाग नाही केला तरी चालतो आहे. पण ज्यांना CET आणि JEE मेन वगैरे जर बसायचं असेल मात्र त्यांना हा कंप्लीट सगळाही पोर्शन करावा लागणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी कुठल्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा त्या दृष्टिकोनातून ठरवा. बोर्डासाठी जर करायचं असेल तर हा एवढा 25% ड्रॉप करा, त्यामुळे तुम्हाला काम तुमचं सोपं होईल, वेळ कमी वेळेचा उपयोग करता येईल आणि जास्ती करून पेपर तुम्हाला जास्त मार्काने सोडवता येईल. ओके, अशा रीतीनं आपण हा डिलीटेड पोर्शन 12वीचा मॅथ्सचा बघितला आहे. त्याचबरोबर 11वीचा पण बघितलेला आहे. 11वीचा पण त्याची लिंक आहे, मी ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे.